पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे। मात्र या दुष्काळी परिस्थितीवर मात करून वीर येथील एका शेतकऱ्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने टोमॅटोचं उत्पादन घेतलं। या टोमॅटो पिकातून या शेतकऱ्याला आतापर्यंत 8 लाख रुपये मिळाले, तर आणखी 8 लाख रुपये उत्पादन मिळेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। वीर येथील शेतकरी प्रताप धुमाळ यांनी आपल्या शेतात फेब्रुवारी महिन्यात टोमॅटोची लागवड केली होती। यासाठी त्यांनी 4 लाख रुपये खर्च आला। बाजारात सध्या टोमॅटोची मागणी जास्त असून उत्पादन कमी आहे, त्यामुळे टोमॅटोच्या एका क्रेटला 400 ते 500 रुपये भाव मिळतोय। त्यामुळे उन्हाळी परिस्थितीवर मात करून टोमॅटोचं उत्पादन घेणाऱ्या या शेतकऱ्याला चांगलाच फायदा झाला आहे। आलो आहोत वीरमध्ये आणि वीरमध्ये एका शेतकऱ्याची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत। त्या शेतकऱ्यानं केवळ 2 एकरामध्ये आपल्या शेतात टोमॅटोचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेतलंय। खरं तर पुरंदर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळ पडलाय, मात्र तरी देखील या शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये टोमॅटोचं यशस्वीपणे उत्पादन घेतलेलं आहे। आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की कशा पद्धतीनं हा टोमॅटोचा प्लॉट आलेला आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं 6 फूट उंचीचा हा प्लॉट आहे। टोमॅटोची जी झाडं आहेत ती 6 फुटापर्यंत गेलेले आहेत आणि ते शेतकरी आपल्या बरोबर आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी जो हे उत्पादन घेतलेलं आहे आणि हे उत्पादन घेताना त्यांना किती खर्च आला किंवा त्यांनी कशा पद्धतीनं मशागत केलेली आहे। नमस्ते, स्वागत आहे तुमचं। महत्त्वाचा मुद्दा आहे की पुरंदर तालुक्यात सध्या दुष्काळ आहे आणि दुष्काळामध्ये अनेक शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा तरसलेले आहेत। मात्र अशा परिस्थितीत सुद्धा तुमच्याकडे टोमॅटोचं चांगलं उत्पादन झाल्याचं पाहायला मिळते। काय सांगाल, कशा पद्धतीने हे तुम्ही उत्पादन घेतले? आम्ही पारंपरिक टोमॅटोची शेती 25 पूर्वीपासून करत होतो। पण ह्या वर्षी उन्हाळी हंगामात टोमॅटो घेण्याचा विचार मी केला, कारण पाण्याचं शॉर्टेज होतं, सगळीकडेच दुष्काळी परिस्थिती होती। त्या परिस्थितीचा फायदा आपल्याला होईल अशा उद्देशाने मी 26 फेब्रुवारी 2024ला टोमॅटोची अथर्व ही व्हरायटी लावली। 2 एकरावरती एक 20,700 रोपं बसवली आणि टोमॅटोची शेती ज्या प्लॉटमध्ये टोमॅटो घेतला त्याच्यात अगोदर कांदा होता। तो कांदा काढल्यानंतर संपूर्ण मशागत करून शेणखत टाकून त्याला बेड तयार केले। बेड तयार करून त्याच्यावर रासायनिक खताचा डोस टाकला आणि त्यानंतर त्याला मल्चिंग पेपर ड्रीप टाकून नर्सरीमधून रोपं बोलवली आणि 26 फेब्रुवारी 2024ला 20,700 रोपांची लागण केली। मल्चिंग पेपरमुळे तुम्हाला काय फायदा झाला? मल्चिंग पेपरमुळे पाण्याचा जो म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी लागतं झाडाला। पाणी कमी लागतं, बाष्पीभवनाचा वेग कमी होतो जमिनीतून आणि त्यामुळं पाणी कमी लागतं पिकाला। खरं तर टोमॅटोचं पीक म्हटलं तर टोमॅटोला कसं होतं की उन्हाळ्यात घ्यायचं म्हटलं की लोकांना जरा थोडंसं अवघड जातं। बऱ्याच लोकांचे टोमॅटोचे प्लॉट हे जळून जातात, अत्यंत उष्णता असते आणि रोग पण पडतो। पण तुम्ही या सगळ्याच गोष्टींवर कंट्रोल केलेलं आहे आणि तुमच्या शेतातलं जर पाहिलं तर एक झाड 6-7 फुटाचं जवळजवळ झालेलं आहे। ही किमया कशी साधली? हे म्हणजे मी लागण करताना स स बाकीचे सगळे लोक 1.5 फुटाच्या पुढं लागण करतात, मी 1 फुटावर लागण केली। त्यामुळे रोपांची संख्या जास्त बसली आणि त्यामुळे मर रोगाचं प्रमाण कमी झालं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक ड्रेंचिंग केली वेळोवेळी। त्यामुळं मला रोपं मरण्याचा फटका बसला नाही। सगळी रोपांमध्ये स्पर्धा झाली, त्यामुळे माझा प्लॉट उंच गेला। त्याला मी बेसल डोस, त्यानंतर यारा कंपनीची स्लरी वापरली, त्यामुळे तो प्लॉट उंच गेला 6 फूट आणि त्याला मालाचं सेटिंग भरपूर प्रमाणात मिळालं, त्यामुळं मला हा माल मिळाला। खरं तर कीटकांपासून सुद्धा यांचं संरक्षण करणं गरजेचं होतं किंवा व्हायरल जे रोग आहेत ते पण टोमॅटोला जास्त होतं। तुमच्या इकडे अजिबात तसं काही दिसत नाही, एकदम चांगला प्लॉट आहे। त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? उन्हाळ्यातल्या म्हणजे टोमॅटोच्या पिकाला मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्याची जास्त गरज असते आणि हे मी अगोदरच ओळखलं होतं। त्यामुळे मी मॅग्नेशियमचं प्रमाण बेसलमध्ये पण दिलं होतं आणि ड्रीपमधून जे फर्टिलायझर दिलं होतं त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त ठेवलं। फॉस्फरस आणि मॅग्नेशियम ह्या 2 गोष्टींचा बॅलन्स केला तर उन्हाळ्यात टोमॅटो चांगल्या प्रकारे आणता येतं। सगळं पीकही तुम्ही चांगलं आणलेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण त्याचं उत्पादन किती निघले काय सांगाल आम्हाला? आत्तापर्यंत 1 मेला टोमॅटोचा तोडा सुरू झाला। आत्तापर्यंत 5 तोडे झाले आणि आजच 6वा तोडा केलाय। 5 तोड्यापर्यंत 3450 कॅरेट माल निघाला आणि साधारण त्या व्यापाऱ्याकडं 3200 कॅरेट नेली त्यांनी आणि
400 ते 450 रुपयाची सरासरी दर बसला. काही तोड्याला कमी पण बसला. पण तरी साधारण 8 लाखापर्यंत पैसे मला झालेत आत्तापर्यंत आणि अजून 1,500 कॅरेट माल निघेल एवढा माल टोमॅटोच्या झाडावर आहे. त्यामुळं जवळपास अजून एक 7 ते 8 लाख रुपये होतील. तर हे होते टोमॅटो उत्पादक शेतकरी. कशा पद्धतीनं त्यांनी शेतीमध्ये उत्पादन घेतलेलं आहे. अगदी उन्हाळ्यात सुद्धा चांगल्या पद्धतीनं टोमॅटोचं उत्पादन घेऊन त्यांनी एक चांगला आदर्श आपल्यासमोर घालून दिला आहे. न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, वीर.